नमस्कार मंडळी, आता आम्ही निघालो आहे गावाला. शेतातली गाडी आहे, बघू शकतात. घड्याळात वाजले 4. सगळं सामान होय. आई तयारी झाली? हा होय. कुठे झालो परी? गावी. गावी. ते कुठे झालो? गावी. मज्जा करायला चाललो ना गावी. आता आपण बघूया कशी कशी मजा करणार ते. ओके, बाय. तर सुरुवात झालेली आता गावी जायला. सुरुवात आपल्या देवापासून. कधी बाहेर पडताना आपण आपल्या देवाला पाया पडतो आणि मग कुठेही जायचं आहे तिथे प्रवासाला सुरुवात करतो. तशीच आमची सुरुवात आहे. त्या काहीतरी मागते देव बाप्पाकडे. काय बोलते? जोगेश्वरी स्टेशन. क्या बोलते परी? चलो. जोगेश्वरी स्टेशन. समोरून ट्रेन येते चर्चगेटसाठी. आणि आमचा प्रवास चालू झालेला आहे. ट्रेनमध्ये बसलेलो आहे. पुढे निघालो. ट्रेनला आहे प्रचंड गर्दी आहे. बघा, यहाँ परी झोपडी आहे. आई साहेब काय गर्दी आहे. काय बघा कसे मस्त झोपले. बघा ट्रेनमध्ये आता कसा खायचा प्रोग्राम चालू आहे. परीची मम्मी परीला काहीतरी देते. काय दिलं आहे परी? स्वतः नळी खाते. परी तू काय खाते? 500 रुपये तुरतुरे. फोडलेला आहे ना त्याच्यामध्ये. सिया बघा काय करते. योगासन चालू आहे सियाचं. सिया तूने मुझे देख लिया.
कोणाचं गाव आलं सिया? कोणतं गाव आहे? नांदगाव. कोणतं गाव? नांदगाव. खिडकीचा आस्वाद घेताना सिया आमची परी. होय परी, कसं वाटतंय खिडकीवरती? हा मस्त वाटतंय. तुला कसं वाटतंय खिडकीवरती? मस्त वाटतंय. हा आणि तुम्हाला? काय खाते तू? 500 रुपये के तुरतुरे. काय तू तू काय नाही या मैंने तुझे देख लिया परी. अरे हो, ही बघा आमची चंपाकली. बाय बाय. कुठे चालली परी? आता येत आहे कणकवली. याला कणकवली. या ओ मस्त ना, मज्जा. हाँ हाँ माँ साहेब आराम करतात आहेत. हाँ काय बोलत होतीस? हो तुम्ही आम्हाला मदत करायची. काय काय मला कळलं नाही. काय बोलली? दाखव बघू. आता दाखव ना. दाखव दाखव दाखव. तुला येते? अरे ही शिटी एक नंबर होती. वाव मस्त मारते. ही बघा गड नदी. गड नदी. वाव गड नदी. गिरीश काकाचं गाव आहे. गिरीश काकाला सांग आम्ही तुमचं गाव बघितला. हो इकडे राहतो गिरीश काका. माझी बायको बघा किती खुश आहे.
गावी चालली आहे ना. मोये मोये बघा आपल्या माहेरी जाणार आहे. आनंद बघा कसा गालावरती फुलून फुलून दिसतोय. बरी असते बघा. मोई मोई इकडेच या मग तू दिसशील. हो हो मोये मोये. कणकवली नंतर आता स्टेशन येत आहे. हे बघा कुडाळ. कुडाळ आणि नेक्स्ट स्टेशन सावंतवाडी. पुढील स्थानक सावंतवाडी. पुढील स्टेशन सावंतवाडी. नेक्स्ट स्टेशन सावंतवाडी. आणि फायनली आमचं डेस्टिनेशन आलेलं आहे. हे बघा येस सावंतवाडी. यो सावंतवाडी ही बघा. हो हो गुड नाईट करते बघा आमची सावंतवाडी स्टेशन. हे बघा सावंतवाडी स्टेशन आलेलं आहे. कोकण आपलंच असाल. तर चाललो आम्ही आमच्या गावी. सिया पडली घेते की काय घेशील विशील आई. सिया कशी पडली तू. भावाना अजून चलो आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहे बघा. आता इथून आम्ही चाललोय कुठे टावडा. बघा कशी खुश झालेली आहे. कुठे चाललो टावडा. गेटावर चाललो गेटावर. परी परीला मी नेट नाही म्हणून ती मोबाईल बघते. आता आम्ही आमच्या घरून बाहेर पडलेलो आहे. आता बघा आमचा घराच्या बाहेरचा रस्ता टावड्याला चाललो आहे. सिया आम्ही पुढे बघतो बाबा. इथं गाडी आहे 55. येवा कोकण आपलूच असा. मग असं असतं
रस्ता केला इकडे. इकडे केवढे खड्डे पडलेले होते. बंद करून ते चालत जाते. कोणाला पडलंय. आमची पूल येईल आमचा, त्या बाजूला कर व्हिडिओ स्टॉप कर आणि त्या खूप जुना पूल आहे आमचा हा. त्याची डागडुजी दुरुस्ती केलेला आहे. ही आमची नदी. आता थोड्या वेळ येणार चिरेखन. काम सुंदर केलेलं आहे. गाव आहे आमचं. डावीकडे जातो धाकोऱ्यात निलेश मुळीक यांच्या घरी, आणि उजवीकडे जातो तावड्यात. गेटार झालो आम्ही. गेटार चिरेखन. डावीकडचा रस्ता आमच्या सातेरी मंदिरकडे जातो मातोंड, उजवीकडे नाईकवाडा, सरळ जातो गावडा. छान असं सुंदर आमचं गाव आहे. गाडी पण आमची सुंदर आहे. निलेश मुळीक यांचे आभार. त्यांनी आम्हाला इथे गाडी दिलेली आहे यांची, त्याच्यामुळे आम्ही फिरतो आहे. बघा तावड्याला जायचा रस्ता कसा. पूर्वी आम्ही इकडं चालत जायचो तावड्याला. कोण चालत जात नाही, नाही कोण सायकलने जात. प्रत्येकाच्या घरी गाड्या जातात. फोर व्हीलर. खूप डेव्हलप होत चाललेलं आहे गाव. या हाय, आपण कुठे चाललो? तावड्याला चाललो आपण. तर माझ्या बायकोसाठी गोमू माहेरला नेते मी नागवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. तर माझी बायको मला कोकण दाखवायला घेऊन आली आहे. तर बायकोचं काय म्हणतं माझ्या? हो, माझी बायको कोकणातली, मी कोकणातला, ती नेमळ्यातली, मी पेंडूरमधला. बँक ऑफ इंडिया. बाजार चालू झालेला आहे. तावड्याची चालू झालेली आहे. हा आमचा तावडाचा बाजार छोटासाच आहे, खूप सुंदर आहे. लेफ्ट वेंगुर्ला, राईट सावंतवाडी. आणि सावंतवाडीच्या दिशेला थोडंसं वळणार आहे.
टेस्ट करतोय पण आवडता. वडापाव आणखी कोणा वडेपाव तीन वडे ते वडेपाव सिया खाते वडापाव. तीन दोनशे या किती वडेपाव 12 वडापाव आहे 12 वडापाव एक वडे कसे मस्त असा वडापाव. दोनशे आणि एक सिंगल वडा असा आहे वडापाव. एक वडापाव ना मस्त असा वडापाव तावड्याचा. आणि कटलेट तावड्यात आलो आणि वडापाव घेतला नाही तर काय मजा होती तावड्याची. तावड्याचा स्पेशल मेनू भजी. माझी बायको खाते. पप्पा खाऊन संपलंय म्हणजे पप्पा. भजी खाते. कशी आहे भजी? हा बघा तावड्याचा बाजार. आता फिरतो आम्ही. तावड्याचा बाजार फिरतो आम्ही. बघा सिया कुठे आहे? तावड्याच्या बाजारमध्ये. थोडं सामान घ्यायला आलो. सामान घेऊन आता निघालो. आणि संध्याकाळची आमची बत्ती लावायचा टाइम झालेला आहे. चला पहिले आपण 2 बत्ती आपण तुळशीला लावायचे. एक सिया तू बत्ती याला लावा. तुळशीला शिवायची. वर नाही जाऊ का? वर नाही जाऊ. झालं आता दुसरे बाप्पा. कटत होत नाही ते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं संपदा शतबुद्धि विनाशाय दीपं ज्योतिर्नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार काळी कुंडल मोठी हाय. दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वाट. दिवा देवे देवा पाशी उजेड पडे विष्णुपाशी. माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी. देव लक्ष्मी बसतो माझे माझं घर तुला सांगते. घरातली येडे बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी जरा घेऊ. घरच्या सर्वांना उदयाचं सुख समाधान शांती लागू दे. ये बाप्पा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती. सर्वदा. चला पाया पडा. ओम नमः शिवाय. आयुष्यमान भव सुखात राहा. ओम नमः शिवाय. आयुष्यमान भव सुखात राहा. ओम नमः शिवाय शुभंभवस्कारा. ओम नमः शिवाय शुभंभवस्कारा. ओम नमः शिवाय शुभंभवस्कारा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दोन पडली. आई पाय पडायला आली ती. आणि आता खेळायचा कार्यक्रम चालू. सियाने आपली सायकल काढलेली आहे. माझी सायकल 332
तुझी सायकल इकडे आहे. प्रतिभाची नाही तुझी आपू दादाने दिली आहे तुला. तर मी पण हे सगळं चालवते. बघायचं डबल सीट. डबल सेट. बाय बाय. काय पप्पा माझ्या पाठनं पाठनं येऊ शकतो. येऊ शकतो. पप्पा माझ्या पाठनं पाठनं येऊ शकतो. माझी बायको जेवण करते. काय करते जेवण आज? चिकन. वाव. बेडूक चिकन. मासा बघायचा आहे का तुम्हाला? हां तू आणलाय. कुठे आणलायस? कुठे आणलायस बेडूक मासा? दाखव बघू. आता डबल सेट घेऊया आपण. चल. तर मी ते पप्पा दीदी झाली माझ्या डबल. छान अशी रात्र झालेली आहे. पप्पा काढत होते. डिडिंग डिडिंग. हाय सुगायचं. ते कोण नाही. त्याच्यामुळे आपण हा दरवाजा बंद करून ठेवूया. ओ हा आमच्या गावचा घरचा आमचा देवारा आहे. आणि तुमची जर सायकल इकडे दाखवा. ही माझी सायकल आणि माझी स्कूटी. ओ सायकल माझी स्कूटी. आजच आलो आणि बिचारे माझ्या बायकोने भरपूर मेहनत केली. घर साफ केलं. सगळा कचरा साफ केला. भरपूर झाडलोट केली. आम्ही जाऊन बाजारात सामान घेऊन आलो आणि बिचारी आता जेवणाला लागलेली आहे. बघा बिचारी बोलल्यावर कसं गालावर लगेच स्माईल आली. ओ माय गॉड. आणि माझ्या छोकऱ्या परी आणि सिया. सिया आता तुला गावाला आमच्या कोणाची आठवण येते? मम्मी आणि पप्पा. मम्मी आणि पप्पा तर तुझ्याच बरोबर आहेत. आणि कोणाची आठवण येते तुला? हां दीदी. कुठल्या दीदीची? अरे ती तर तुझ्या बरोबर आहे. बरोबर असलेल्यांची कुठे आठवण येते? काय पण तुझं. त्यांची आठवण यायला. बायको तर माझी खुश आहे नुसती गावी आल्यानंतर. हां मला आठवण कोणाची येते सांग. सांग. शाळा तुझी येते, गीता तुझी येते. मला पण. आणि शाळा तुला खूप काय देते. हां गीता तू पण देते. हां कडबडी देते बघ. हां. आणि शाळेत आम्हाला पैसे देते. अरे बापरे. हो अरे बापरे. हो हा. आणि तुला काय सिया. ओय. ओ सिया. बॉटल कशाला मला? ठेवली? चहा. मला हां घरी करायला आवडतात कपडे. ओ. बॉटल ठेवले. आणि मला इस्त्री करायला आवडतं. पण इस्त्री करायला येत नाही. हे आमचं छोटंसं किचन आहे. मोठं मोठं आहे. एवढा तर आमचं मुंबईचं घर आहे. हे आज जेवढा किचन आहे तेवढं आमचं मुंबईचं घर आहे. फ्रेंड्स मला तर वाटतं तुला काय आवडतं? आपलं मुंबईचं घर आवडतं की आपलं गावचं घर आवडतं? मला गावचं घर पाहिजे. हो व्हेरी मोठं गुड. किचन आहे. अजून एक किचन आहे. तर आता आपण वदनी कवर घेणार आहे. वदनी कवर जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरवरण हे ज्ञान जय जय रघुवीर समर्थ. आणि अशी आमची मंडळी जेवतात आहेत. परी कसं झालं जेवण?
कसं झालं गो? आणि आता सिया मॅडम हे बघा आमच्या लाडक्या पिंक्याला जेवण घेऊन चालली आहे. पिंक्या म्हणजे कोण? पिंक्या म्हणजे आमची एक खोल. आता बघा एक टाईम माणूस बेईमान होईल पण हे प्राणी नाही होणार. आज 4-5 वर्ष आमच्याकडे येते. आम्ही वर्षावर्षांनी येतो पण एका हाकेवरती येते. बघा ही बघा आली. ही आहे पिंक्या. दे इथे तिकडे तिकडे पुढे बघा, पुढे ये. पुढे 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 इकडे नाही. सगळ्यांनी खाऊन आता चांगली टमारी भात भात हा तुला भात भात ही पिंक्या. तुला नाही खायचं ते, तिला खायचंय, तुला नाही खायचं. त्याचाच पोरतो त्याच जायचो तू जर खाल्लंच ना, त्याच जायचो. ये अजून दुसरा कुत्रा खायला आला. कान होते, डोळे तिथे तरी कुत्र्यांना देतो ते टाकून देतो. झालं. आता दुसऱ्या बाबा पोटात होत नाही ते. करोति कल्याणं आरोग्यधनसम्पदां शतबुद्धिविनाशाय दीपं ज्योतिर्नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकात काळी कुंडल मोठी हाय. दिव्याला पाहून नमस्कार, तिळाचे तेल कापसाची वाट. दिवा देवे देवा पाशी उजेड पडे विष्णुपाशी. माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी. ये ग लक्ष्मी बस ग माझे माधुर घर तुला सांगते. घरातली येडे बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या दरवाजा उघडल्या सुख समाधान शांती लागू दे. ये ग बाप्पा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती. हे आमचं घर आहे. नाईट विजन आणि हा आमचा खळा आहे. हो पण आहेत त्याच्यात. घाबरले वाटतं. हो रात्रीचा आस्वाद घ्यायला माझी बायको बसलेली आहे आमच्या खळ्यात आणि परी गप्पा मारायला बसलेली आहे. हो हाय. काय बोलत होती परी? मग अशी काहीतरी सांगत होतीस ना, बोल ना. अरे बोल आता, तू काय सांगत होती? कंटाळा येतो गावी बरं मुंबईची बोलते हा. अरे मुंबईची वातावरण नाही तर मला होते. ए मदत एवढं बोलत्या. ए मदत कवच चालला घे मावळा घे. दादा आहे दादा बर्फाचा नाही घे जा मेला. कोणी जरा झिलगत 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 नाही ग चिलगत 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 चिलगत. बाय बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. लाईक शेअर इकडे दाखव. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. नाही तू मग अशी काहीतरी सांगत होतीस ना, मुंबईला कंटाळा आला. हा मुंबईला कंटाळा येतो. गावी आलं की बरं वाटतं. कसं काय? थंड थंड किती जागा आहे ना आपल्या खळ्यात? इथे खूप जागा मोठी आहे. हां थँक्यू. हा कोणी बनवला माहित नाही. काय म्हणते बायको? कोणी बनवलं तिला कसं वाटतंय गावी आल्यावर? बरं वाटतंय. बरं वाटतंय मला. तोंडाने करते मला बरं वाटत नाही. नाही? अरे बापरे. तुला? काय स्टार्ट
काय बोलते परी? अरे तू बोलायचं मी तर बोलतोच आहे. काय? कसं गावी आल्यावरती वाटतंय निवांत, बरं वाटतंय ना? येस. बायको कुठे काय करू काळोखात दिसत काय दिसणारे शेंगा? बोलायचंय काय? हो, भरपूर बोलायचं आहे. बोल. कशा आहेत तुम्ही सगळे? जेवलात? हे प्रश्न हे उत्तर होतील. हे प्रश्न आपल्याला उत्तर भेटते. इशू आणि श्रेया तुमची खूप आठवण करतात आहेत. परी आणि सिया बघायचं आहे तुम्हाला. बघ, बोला काय बोलते परी? मला येशूची खूप आठवण येते. मी तिला मिस करते. हो, आणि इशू बोलले. आणि श्रेयाचं? श्रियाला तर खूपच करते. हां हां. आणि आता सिया मॅडम काहीतरी बोलणार आहेत इशू आणि श्रेयाबद्दल. ईशू दीदीचे आणि श्रियाचे मला खूप आठवण येते. मी मिस करते. हो, त्या पण तुला मिस करत असेल. श्रेया आज किती वेळ येऊन गेली असेल तुझी वाट बघून तिकडे. सिया कुठे गेली? सिया कुठे गेली? परी कुठे गेली? परी कुठे गेली? श्रेया कुठे गेली? परी कुठे गेली? सिया कुठे गेली? आणि कसं वाटतंय तुम्हाला आता रात्री ते आपण बाहेर बसलो आहे असं बरं वाटतंय. सुंदर असं? पप्पा असं चांद दाखव. चांद असं. चांदो बाबा, चांदो मामा दिसतच नाही तिकडे, नाही दिसत. हां, कुत्रा भोकले तर भीती वाटते. कुत्रे भोकले तर भीती वाटते. बघा कसं अंधार पडलेला आहे. सकाळ कधी होते? लाला गजाचं घर कुठे? पप्पा आता मी तुझा काढते. तर रोज झोपण्यापूर्वी मी यांना काही प्रश्न विचारतो आणि ही याची उत्तर देतात, बरोबर? तर आपण सुरुवात कशी करतो? पहिला चला सुरुवात. मग मी यांना रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय केलं हे प्रश्न विचारतो. तर त्यापूर्वी त्यांना विचारतो, पहिली गोष्ट आपण नेहमी काय बोलायचं? काय बोलायचं? काय बोलायचं? आणि नेहमी काय बोलायचं नाही? खोटं. व्हेरी गुड. कोणाला उलट बोलायचं? नाही. कोणाला कधी शिवी द्यायची? नाही. मारामारी कधी कोणाची करायची? व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर मग मी हे दिवसभर काय करतात ते विचारतो. मग पहिले तर मग मी प्रश्न विचारायला सुरुवात करणार. तर सुरुवातीला सिया सकाळपासून आज रात्रीमध्ये काय केलं सांगा, बोलते. सकाळी तर आपल्याला मी रिक्षामध्ये बसली. स्टेशनला पोहोचले. ट्रेनमध्ये बसली. ट्रेनमध्ये बसल्यावर काहीतरी खाल्लं. त्यानंतर सकाळ झालं. त्यानंतर आमची गावची ट्रेन आली. मग आम्ही बसलो. मग ते लॉलीपॉप खाल्लं. ते तुटत तेवाला. तू पण खाल्लेलं. दीदीने खाल्लेलं. मी खाल्लेलं. मम्मीने तर नाही खाल्लेलं. त्यानंतर कुरकुरे खाल्ले. त्यानंतर मग सकाळ झाली तेव्हा झोपा काढल्या. त्यानंतर झोपा काढून झालं समोसा खाल्ला. त्यानंतर ते क्रीमवाला ते हे खाल्लं. बिस्किट. त्यानंतर लस्सी आली. मग पुढे रिक्षाने घरी आली. त्यानंतर तुम्ही साफसफाई करत होता. मी ते किचन मध्ये त्या ह्यानी खेळत होती.
आपण कुठे गेलो? दादाला गेलेलो, मग घरी आलो ते बेडूकवाला चॉकलेट खाऊन झालं. मम्मी ते चिकन हे करत होती, चिकन कापत होती, मग जेवण बनवत होती. त्याच्या थोड्या वेळाने मग जेवण बनवलेलं, आम्ही चिकन खाल्लं ते भाजलेलं. त्यानंतर आम्ही जेवलो, त्यानंतर आम्ही झोपलो. व्हेरी गुड. हा आता कधी मॅडम चला पटापट सांगा काय काय केलं सकाळी. आता खट्टी दिले तुम्ही छोटी आहे ना. हा. नंतर आधी मी सकाळी 3 वाजता उठली, मग ब्रश केला, तोंड धुला, तोंड धुवून झाल्यानंतर तयारी केली. ग्रीन कलरचं टी शर्ट होतं आणि ब्लू कलरचं पॅन्ट होतं. आणि मग एका ट्रेनमध्ये बसलो. आमची गावची ट्रेन आली, त्याच्यात बसलो. मग रात्र होती, कुरकुरे घेतले, त्या मी बसलो त्या ट्रेनमध्ये आणि खाल्ले. आणि त्यासोबत त्या काकांनी लॉलीपॉप दिलेला, कंडक्टर काकांनी त्याने खाल्ला. एका तुपाचा मोठा तुकडा नाही, मी ते पहिलं मला फेकलं, सगळ्यांना खाल्लं. आणि मग आम्ही उठलो कारण की त्यांची सीट होती. मग तू काय बोलला? बसणार म्हणून माझ्या जागेत. मग तू बसला, मग मला मांडीवर घेतला, मला झोप येत होती, चिरडत होती. मग मला झोप लागली म्हणून झोपली. तोपर्यंत खाली झोपलं, झोपली, उठल्यानंतर जे हवं ते खाल्लं. बॉर्बन बिस्किट खाल्लं, नळ्या खाल्ल्या, क्रीम वाला बिस्किट होतं ते खाल्लं. आणि मग हवा घेत होती, हे माहिती ती खिडकी होती त्याच्यावर मी बसलेली. आणि मी बसले खाली, मग बघत होती. मग आमचं स्टेशन आलं, सावंतवाडी. मग उतरलो. मग तुझा फ्रेंड होता त्या गाडी रिक्षाने आम्ही घरी आलो. तेव्हा साफसफाई केली. साफसफाई करत होता तर बोला तूही काम करून मी केलं, कचरा काढला. आणि मग सगळं काम झाल्यानंतर आपण आमलेट पाव खाल्ला. थोड्या वेळाने हे काहीतरी खेळायला गेलेलो, कवलं पाणी गळतं म्हणून त्या फ्रेंडचं. आणि मग घरी आलो, चाय पिली, मग आम्ही सायकल चालवली. चालवल्यानंतर आम्ही खेळलो. म्हणजे आम्ही दोघं एक काहीतरी खेळत होतो देण्यासाठी. आणि मग खेळून झाल्यानंतर मम्मी चिकन साफ करत होती. ते झाल्यानंतर मी भाजलं, ते बनवलं, मग आमटी केली, मग भात केला. मग मी जेवलो, चांगलं होतं. जेवण झाल्यानंतर मग मी कचरा काढला, दादी पुसली आणि भांडी पण घासली. मग आपण बाहेर बसलो आणि गप्पा व्हिडिओ काढत होतो. आणि मग मम्मी आणि मी मोबाईल बघत होतो. एक कामाचा हे व्हिडिओ असतो तो, आणि तो रील स्टेटसवर ठेवत होता. श्याम मातीत खेळत होती. आणि मग घरी आलो, आम्ही झोपलो. तू नाही झोपला म्हणून तू आला, आता आम्ही झोपणार. ओके. आता आपलं शेवटचं आपण काय करतो? 1 2 3. Good night, sweet dream, take care, I love you. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतर आपण एकमेकांच्या पाया पडतो. चला. अरुया. ओम नमः शिवाय. आयुष्यवान भव, सुखात राहा. ओम नमः शिवाय, सुखात राहा. ओम नमः शिवाय, आयुष्यवान भव, सुखात ओम राहा. नमः शिवाय, सुखात राहा. आणि सर्वांना आपण गुड नाईट करूया. गुड Good नाईट. night. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ बघितला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.
गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आमची आज सकाळ झालेली आहे आणि आमचा नाश्ता चालू आहे. नाश्त्याला काय खाताय सियापरी? मॅगी. आई साहेब? मॅगी. मॅगी. सर्वांनी आमच्यावर मॅगी खायला या. बघा बिचारीला भांडं भेटलं नाही म्हणून टोपात खाते. येत होती मम्मी. हां पप्पा नको बोलला होय ना. मुलाला त्रास होतो. बरोबर आहे. पाणी किती वापरता तुम्ही? पाणी बचाव केलं पाहिजे ना. पाणी कुठं बचाव करणार. सिया आणि परी मॅगी करतात आहेत. कशी केली आहे सिया मम्मीने मॅगी? मस्त. आवडली तुला? आवडली. आवडली. हे घ्या. राईस त्याच्यामध्ये कागद लिहून घे बघा. ओके बॉस. ऑर्डर चालू आहे आम्हाला. हे आमच्या कमलेशचं घर आहे आणि हे आमच्या जनादाचं घर आहे आणि ही आमच्या घराच्या मागची बाजू आहे. ही माझी गाडी बिचारी बंद पडली आहे. बाईक माझी कामाला लागलेली आहे. आता आम्ही पाणी भरायला जाणार आहे. पतारा खूप जमलेला आहे. हा हेळा आहे. मी नसल्यामुळे इथे खूप पतारा जमलेला आहे. आता आपण कुठे जातोय सिया? हा कुठे चाललो? जोरात बोल. बोरिंगला. तू पाणी भरणार ना? हां? पण मम्मी काय भरायला देत पण नाही. मम्मीने काल ठेवली आणि असं करत होती. असं करत होती. कसं काढतात बोरिंगमधनं पाणी? असं करतात. असं काढतात. हे असं मागच्या बाजूने आमचं घर आहे. पप्पा शिंपले दाखवते ना. ऊन एकदम मस्त कडकडीत पडलेलं आहे. कसं आहे ऊन सिया? ऊन पण मस्त. हा संध्याकाळी पतारा आहे ना आपल्याला इकडचा काढून इकडे आणायचा आणि त्याला आग घालायची आहे. दुपारीच घाली आपण. केळीची झाडं आमची पण केळी का लागलेली नाहीत. चल दीदी चाल बोरिंगला. तिथेच धू कपडे. हो तिथे ऊन कसलं आहे. कसलं आहे? आपले कपडे सिया बाल्टी घे. जा दोन्ही बाल्ट्या घेऊन ये. थांब ना. परी आई बाल्टी दे ती छोटीवाली बाल्टी घे परी. कपडे ठीक आहे चला राहू दे ती. चल तू ती आईकडनं बाल्टी घे. ओ त्याच्यात होत त्या टपात होत. अगं साडी लोळते सगळी. ठेव तिथे. धुची आहे मग ठीक आहे. बाल्टी दे ती खाली करून. घे सिया बाल्टी. चलो बोरिंग पे. कडक ऊन पडलेलं आहे.
चल चल बोरिंगवर. जोर लगा के अय्या. सगळं खाल्लेलं इथे दिसतंय. पप्पा हे नाही भरणार. हा तू बर. ए बाबू कसा आपण हा बर. जासिया मार तू पण दोघांनी मारा. हा शाबाश. हा मला ताकद जास्त आहे, ते बघूया बघूया. इथे मी आता माझी बालदी ठेवते. इथे माझी बालदी ठेवते तिकडे. तुझी बालदी इथे. जावा मी भरतो. बोरिंगवर पाणी भरलेलं आहे. ही माझ्याकडे बालडी. चला. बघ आता सिया परी बालडी. पाण्याचे खूप हाल आहेत बघा. माझ्या पोरी पण भरतात आहेत. ओ हळूहळू या ग. ओ पाठीमागे सिया आहे. गावी आलं की थोडीफार कामं करावीच लागतात. सगळंच कसं आपल्याला ऐकतं भेटेल. काही खूप लांब नाही. आमचं नशीब पण खूप चांगलं आहे की आमच्याकडे जवळ बोरिंग आहे. समीक्षा गे होता तिकडे झालं तिथे. त्याच्यात होता घे. टपात त्या मी ती बालडी घेऊन येतो तिथून. बघा कशी ती परी पण आणते. होत हो त्या बालडीतच होत. तुझं ओतून टाक. कामं पण करतोय आता मजाही करतोय आणायची, आम्ही. हा? पूर्ण तो हो ना. मला एक जमत नव्हती. येते की नाही. गावी आल्यावरती थोडी गावातली मजा आणि थोडी काहीतरी अशी फळं. त्यातलं एक फळ हे जाम. बघा जाम कसं आहे सिया जाम. मस्त. परी ही बघा हिच्याकडे बघा जरा कशी खाते आहे बघा जाम. जाम झाड. आता कोण कट्टे जाम नको. हे जाम. कसा आहे जाम सिया परी. चोरून खातात आहे जाम. असे मोठे मोठे आहेत. परी याने बघा कसे जमा केले. चला आपल्या कामाला लागूया. पाणी भरूया.
पैसे भरली भेटते ती बाल्टी घेऊन ये पूर्ण बनवायची आहे? परी झेपील एवढी भरली परी नको आता पूर्ण भरून घ्यायचं. कळशी पण आणते या. हा आई. कळशी पण आणते. नमस्कार मंडळी, दुपारचे 2 वाजले. आता मी जेवणार आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला माझं घर दाखवतो. हे माझं घर आहे. आता मी पूर्ण आतमधून दाखवणार कसं आहे ते आमचं घर. हे घर राजू आणि मी आमच्या दोघांमध्ये आहे. तिला असणं आमच्या अंगणातली तुळस. परी काय खेळत आहे? लपाछुपी. तर हा आमचा एक छोटासा असा लोट आहे बघा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर हा थोडासा आमचा घराण्याचा इतिहास आहे. त्यात तुम्ही नावं बघू शकता याच्यामध्ये. माझ्या सर्व आजोबांपासून माझ्या आत्या, काका सर्वांची नावं आहेत. त्याच्यानंतर आमच्या घराचे 2 भाग आहेत, अ आणि ब. आमचं आहे बाळकृष्ण सखाराम कौटणकर, माझी आई आनंदीबाई, रेश्मा पाटील, रेश्मा रमेश पाटील माझी ताई, पर्णा अनिल कांबळे आमची गीता, निवेदिता नारायण कोचरेकर आमची छाया, संदीप बाळकृष्ण कौटणकर मी, समीक्षा संदीप कौटणकर माझी बायको, परी संदीप कौटणकर आमची. सियाचं नाव पण बाकी अजून, सिया संदीप कौटणकर. आणि त्याच्या ब भागामध्ये आमचे नाना काशीनाथ सखाराम कौटणकर, आमची नानी कल्पना काशीनाथ कौटणकर, त्यानंतर राजू काशीनाथ कौटणकर राजेश, त्यानंतर रिया राजेश कौटणकर, देवतावहिनी वेद काशीनाथ कौटणकर, त्यानंतर माधुरी वेद कौटणकर, वेदलाई 2 मुलगे आहेत, अमायरा आणि अगस्त्य. त्यानंतर कस्तुरी मयूर पाटील, संध्याचा नवरा आहे मयूर. आणि संध्याच्या मुलग्याचं नाव आहे आयुष. त्यानंतर आमचा राजबिंड, आमच्या घराचा वारसदार रिद्वित राजेश कौटणकर, याचंही नाव अजून याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हा बघा गणपती बाप्पा. हा गणपती बाप्पा आम्हाला गृहप्रवेशच्या टायमिंगला माझी मैत्रीण स्नेहा यांनी दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आपल्या गावात आपल्या घराचा हा घर नंबर आहे. श्री गोदेव घोडेमुख प्रसन्न आमचा ग्रामपंचायत पेंटूर माझा घर नंबर आहे 546. हे असं आहे. तर सुरुवात करतो घराची. हा पहिला रूम आहे आमचा, इथे आम्ही झोपतो. तसंच आमचा स्टोर रूम पण हाच आहे. सगळे इथे आमचं सामान असणार. सगळ्या सोयी आम्ही इथे आणून ठेवलेल्या आहेत. असं कुठलीच वस्तू नाही जी आमच्याकडे इथे नाही आहे. सर्व आहे. जसं मुंबईत आपल्या घरी आहे तसं सर्व आम्ही गावी आमच्या घरी आणून ठेवलेलं आहे. हे असं आमचं असा पहिला रूम. त्याच्यानंतर हा त्याच्यासमोर राजूचा रूम आहे. राजूनेही आपल्या घरी सगळ्या वस्तू आणून ठेवलेल्या आहेत. तर असा सगळा हा रूम आहे. राजूचा पण हा स्टोर रूमच आहे.
10 बाय 10चा रूम असेल हा असा अंदाजे. हो मा साहेब. आणि ही आमची वळई आहे. हां कोणती सायकल चालव? ही अशी वळई आहे. पप्पा हां कोणती सायकल चालव? ह्या इथून अशी एंट्री. आणि थोडंसं दाखवायचं झालं तर हे माझे सगळे स्कूल फ्रेंड ज्यांचा मी फोटो इथे ठेवलेला आहे. नंतर आम्ही एक टी व्ही पण घेऊन ठेवली आहे इकडे, पण सध्या ती बंद आहे. आमच्या घरात ही छोटी खिडकी. आणि परत ह्या बाजूला असा माझा रूम आहे. लाईट हां तर असा हा रूम आहे. थोडा मोठा आहे, 12 बाय 12 असेल साधारण. हां पोरं आमची खेळतात आहेत. तसंच सेम समोरच्या बाजूला राजूचा रूम आहे, तो पण तसाच सेम 12 बाय 12. कसं आहे घर आमच्या दोघांमध्ये बांधलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम घर समान अंतरात आहे, समान भाग आहेत. हां हाय. आमचा इथे देवारा. त्याच्यानंतर हा आमचा किचन, असा मोठा असा किचन. सगळ्या सोयी आहे तिथे, फ्रीज सगळं आहे. हां सिया दाखवते जाम. नंतर तसाच सेम टू सेम ह्या बाजूला राजूचा रूम आहे. आता त्यांचं किचन. भांडणी बिंडणी सगळं आहे इथे. मग असंच दोन्ही साईडने जायला रस्ता आहे. हा इथून हां माझा एक फोन लावतात कोणाला तरी. हा या साईडला आमचा बाथरूम पण आम्ही असा मोठा असा बाथरूम बनवून ठेवला आहे. मुंबईत जे आम्हाला नाही करता येत ते आम्ही आमच्या गावी घरी करून ठेवलेलं आहे. हा टॉयलेट आहे, काय दाखवायची गरज नाही. तसंच सेम राजूचा बाथरूम. मोठा असा बाथरूम आहे. आणि हा टॉयलेट. नंतर हा समोर असा ओपन स्पेस आहे. फिलिंग कसं असं एकदम गावसारखं आलं पाहिजे. पिंक्या थोडं साफ करून घेतलं इथे. हे असं संपूर्ण आमचं घर. दुपारचे 3 वाजले. भारी ऊन पडलं आहे. आणि मी आणि माझी बायको 4 वाजले. हो 4 वाजले. आणि आम्ही आराम करायला आमच्या किचनमध्ये चाललो आहे. थोडीफार तिथे गरम हवा आपलं नाही सॉरी थंड हवा येते किचनमध्ये. आता इथे बघा कसा इथून हे आंघोळ नंतर ये इथून चुपती चपती गर्मी का मौसम आया. बघा
आमचा बेडूक झोपलाय. हो बेडूक फ्रॉक फ्रॉक स्टाईल. तर बघूया आता आम्ही थोडासा आराम करणार. बाय. या कसं वाटतंय? मस्त गरम. लादी गरम लागते. मस्त वाटतं. मला मस्त वाटतं. आता मला आंघोळ करायची. हो झोपूया. आराम करूया. सिया सिया आता मी आंघोळ करायला जाते. नंतर थोड्या वेळ. दादा ऐक ना दादा ये थोडा वेळ पडी दे मग जाऊया आंघोळ करायला. ये मला आता बाबा गरम होतंय. ये इकडे मम्मीच्या बाजूला ये इकडे. नाही तर इकडे माझ्या बाजूला ये. चल मग तुला नाही नेणार नंतर. कुठे जाणार आम्ही कुठेतरी. हा मग ये ये मग. पप्पीच्या पाठीला माहिती आहे तिकडे चढव. नाही चढव. तू त्या बाजूला जा मम्मीच्या. माझ्याकडची उशीची. हा बाबा इकडे बाबा सरा सगळी बाप्पा गेली. एकदा बाहेर एकदा घरात. हातावर फुटते. तुझ्याची उची माझी उची. गेला. बाकीची लोक बायकोला शिमला मनालीला फिरायला घेऊन येतात. मी माझ्या बायकोला माझ्या गावी माझ्या घरी फिरायला घेऊन आलेलो आहे. आणि माझी बाबी हसते बघा. बाकीची लोक आपल्या बायकांना शिमला मनालीला फिरायला घेऊन येतात आणि मी माझ्या बायकोला माझ्या घरी माझ्या गावी फिरायला घेऊन आलेलो आहे. काय बोलते बायको? मस्त गावी. थंडी थंडी हवा. ऊन एवढे आहे की त्याने ठरवलेले आहे की तुमचा चेहरा आधार कार्डशी मिळता जुळता करायचा आहे. कंटाळा आल्यावरती गावी येणं देखील एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. बरोबर ना? हो यस बरोबर. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याच्यासाठी आपलं कुटुंब आपल्यासोबत पाहिजे आणि आपलं गावाला आपलं घर पाहिजे. बघा आयुष्य खूप छोटे आहे म्हणून आपला वेळ अशा लोकांबरोबर घालवा जी लोक आपल्याला हसवतील आणि जे आपल्याला जाणीव करून देतील की त्यांच्या आयुष्यात आपण किती महत्त्वाचे आहे ते. गोमू माहेरला येते मी नाकवा हिच्या गोवाला कोकण दाखवा. तर माझी गोमू मला कोकण दाखवायला घेऊन आली आहे. बघा काय बोलते गोमू? बोल ना. कोकणात कसं मस्त वाटतं. हां गोमू माझी कोकणातली. माझा नवरा कोकणातला. माझी गोमू नेमळ्यातली. मातोंडचा. पेंडूर मातोंड. संध्याकाळ झाली आहे. थोडंसं ऊन कमी झालं आहे आणि परी आमची गाणं बोलते. काय बोलते परी? कोणतं गाणं? माझ्या माहेरला कोकण दाखवा. वा वा वा. तर बघा इथून ही थोडी 21 गुंठे जमीन आहे आमची इथे. ही माझ्या माहेरला कोकण दाखवा. काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. पुढे काय ते गाणं परी? आपण मगाशी बोललेलं तेच आहे. अरे वा वा. काय बोलते बघ माझी बायको. हा काय सांगू राणी मला
गाव सुटना. बघा कोंबडी बघ सिया हात लाव. कशी करते कॉक 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 कॉक. रविवारची सोय ही बघा रविवारची सोय उद्याची सोय. गावठी कोंबडा मुंबईची बाई. वाटा बटाट्याचा वाटा. ताजा आहे ताजा. घे मला घे. ताजा ताजा. घे टाकले. चिलका 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 चिलका. मेरे पासला ओ मुला बातों में दिल दे दिया तेरी बातों में ऐसा उलझा दिया बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया तेरी बातों में ऐसा उलझा दिया बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया. काजलाओं में आने में आस अपना को पाओ तेरा राज गले सिंगारा काटे हाथ किसने भी अक्सरा दिखाए लकड़ी वाली फुटेगी वाली कंसा पागल करके तुझे मोरने से लाल साड़ी लाल 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 किसने गाड़ी मजा फोटो मजा कर Out in the garden, out in the garden, out in the garden, dancing, 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 butterfly, butterfly,
butterfly. Petty, petty butterfly. Butterfly. Lovely, lovely butterfly. हे नको
बस बस हा असं माझी कुडी इकडे बघ इकडे काल सिया आणि परी मुंबईवरून गावाला आली आणि आता 2 दिवस आम्ही खूप धमाल मस्ती केली आणि आता त्यांना कोणाकोणाची आठवण येतात ती सगळ्यांची नावं घेणार आहेत. श्यामा तू, गीता तू, छाया तू, बबलू, सिद्धी, सिमू, शेयू, मामी, मामा, साकिली बाबी, मोठा मामा, आजोबा, आई, शेयू, सिबू, सिद्धी, ईशू, श्रिया, आद्या, रिद्वी, मोनिका दीदीची छोटी बेबी. आता सिया बोलणार आहे. पूर्वा दीदी, सुलभा काकी, सुहास काका, करगुटकर काकी, करगुटकर काका, अप्पू दादा, शनुषा दीदी, टीचर, अप्पू दादाचे पप्पा, सुलभा काकी, सुहास काका, पूर्वा दीदी. तुम्हाला सर्वांची आठवण येते ना तुमची. आता चला सगळ्यांना गुड नाईट करा. गुड नाईट. ऐक ना ग, माझं डोकं खूप दुखतंय, जरा चेपून दे ना. लग्नाच्या अगोदर कोण चेपत होतं? लग्ना अगोदर कधी माझं डोकं दुखत नव्हतं. आयुष्यात फक्त समाधान शोधा, अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाही. काय बोलता? अगं बायको, ऐक ना, तुला काय वाटतं आयुष्यात सुखी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय? समाधान. हो, हे समाधान. वाव, मस्त. दुपारचे 12 वाजले आहेत आणि आम्ही थोडंसं आता फिरायला निघालो आहे. कुठे चाललो आपण? नदीच्या वर. नदीवर चाललो. नदीच्या वर. हा,
ही अशी या बाजूला थोडी आमची जमीन आहे. आणि चला चाललो. हमो सिया परी, सिया परी तुझं आवडतं गाणं लागलंय. तुझं आवडतं गाणं लागलंय. येशू तुझं पण काय बोलते. हो हा पोरसू लावलाय, मिरशांगे आहेत, वाली लावली आहेत. हा हो या ये तिथून अशी तिथून. मिरशांगे लावले आहेत. काटे नाही लागत. चल ये पाणी बघूया आपल्या नदीत किती आहे. बापरे, ही आमची जमीन आहे थोडीफार. नंतर आम्ही शेती करणार ना ग. आता करत नाही, नंतर करायला येणार. पाणी भरपूर आहे. पाणी बघा आमच्या नदीचं भरपूर असं पाणी आहे. कसं वाटतंय. मस्त. हा फिश खाली असणार पाण्याच्या. हो असं इथे उतरायला पायऱ्या पाहिजे होत्या ना. हो थंडगार वाटतं ना इकडे. कसं वाटतंय सिया. थंडगार ना. हा परीला उडी मारायची, आंघोळ करायची. आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या नाही तर आपल्या गावची हवा घेऊन घालवायचा. आज उद्या करता करता आयुष्य कधीच संपून जातं. मात्र मनासारखं हे जगायचं राहूनच जातं. म्हणून जे मनात येईल तसं जगून घ्यायचं आणि आपली लाईफ मस्त मजेमध्ये घालवत राहायची. काय बोलताय. काली लाल लाल. चला चाललो आम्ही आता. चलो पब्लिक. क्या बोलती पब्लिक. खुश नाही. अशी थोडीशी ही एक मजा घ्यायला आलेलो. असं परी माझ्या मागून चाल. काजूची बोंड आहेत काय.
चिंच खायला जाऊया. हा त्यांना बघू नको. थांब थांब थांब, तिकडून ये, त्याच्या खालून ये, अगं, तिथून. हे साईडला करून जायचं ना. नाही मग अशी आलेलीस ना साईडला करून. हो तशी आहे पुढून. हा काटे जातील आतमध्ये. ते बघ बोंडू बघ किती पडले, ते बघ, चल सिया. ते बघ बोंडू. मला नको लोकांच्या बोंडी. अरे आपलेच आहेत ते. पप्पा काजू जमा करायला गेली. पप्पा आपण चिंच खायला जाऊया. चिंच खायला? हा चिंच आहे कुठे पण आता? ए चिंच आता नाही. चला. पप्पा सगळं जाऊया. चिंच नाही झाड चिंचेचं. असणार कुठे जातात आहेत ते? रस्ता आहे तो. निमार लागता, निमार. हा निमरातून घेऊन आला गो. निमार लागता गो. होय तुका लागता? होय तुका मला लागता? तर खूपच लागतंय. आता मस्त थंडगार पाणी प्यायचं. आम्ही चाललो बघूया. काय बघायचंय तुला? चिंच. चिंच? कुठे जायचंय माहिती आहे? हो मँगो. मँगो. अगं बस झालं. हो चिवडी. हो मँगो. मँगो काय आहे? मँगो. पप्पा तुझा आहे ना? हा एक माझा आहे. किती वेळ हम्म. ते खा. तोंडाला काय हम्म. लावून नुसता. बघा. आता घास ना. सांभाळ, हे सांभाळ. कपडे सांभाळा. हम्म. होय. हम्म. असा का कधी? काय होतंय? काय? मला पण काढ. माझं पण. हम्म. माझं काढ. मम्मी माझं काढ ना. पुरेपूर आंब्याचा आस्वाद. माझं काढ. खाते काय माझा पण तुझा खाईल ना. पिया कसा आहे मँगो? मम्मी का मँगो आहे. मी थोडी ना खाणार आहे. मम्मी खाणार आहे. तू थोडी ना खाणार आहे. तुला मम्मी सोडून देते ना. असा करून का? बरा नाही तुझं. खराब आहे. वरचा वरचा खाऊ दे. जा पिशवीतला घे एक त्याच्यातला. गोड गोड. गोड गोड. इकडेच चाली आपले. परी पिया मँगो. ओ मँगो. त्याच्या पाठीवर पण टाकला. गोड आहे मँगो. काय? आंबा कुठे? पाठीवर. टाकलं. कसं टाकलं? मँगो.
पप्पाला सांग काढायला ते काय पाठीवर बघ. काय आंबा पडला आहे. कोणाचा माझ्या आंबा पडला तुझ्या पाठी मँगो. परी मान पुढे करून का. हा मस्त ठेवलाय. बहिणी कधी दिले 400 रुपये डझन, 200ला 8 दिले. विकत खाण्याची पात्रता नाही त्याची. होल अँड सोल मालकीन आनंदीबाई बाळकृष्ण कवटणकर. काय काय म्हणणं आहे. जवळ नको टाकू. आता जरा पण ओढायचं होतं तू. दादा केव्हा होतो काय माहिती. जळले ना ते. हा बघताय रस्ता, हा घोडेमुखातून येतोय आणि हा इथून तळावड्यातून येतो आणि आमच्या घराकडे जायचा रस्ता हा बघा. हा आमच्या वाड्यात जायचा रस्ता आहे. आपलं घर कुठेच या आतमध्ये आतमध्ये आहे. मज्जा आली ना गावी. हा खूप मजा केली. हा खूप हा मज्जा केली सियाने. हा आमच्या वाड्याकडे जायचा रस्ता आहे. ही आमची वाडी. सिया दाखवते आमची वाडी. पेंढऱ्याची वाडी, भंडारवाडी, ग्रामपंचायत पेंडूर. असा घोडेमुखातून येणारा रस्ता हा. हो आणि हा असा गावड्यात जाणारा रस्ता. ही अशी आमची वाडी. अशी आमची वाडी. अरे पप्पा व्हिडिओ नको काढू चल आता. ही आमची ग्रामपंचायत आहे पेंडूर. ग्रामपंचायत पेंडूर. हा रस्ता गेला सावंतवाडीकडे आणि हा रस्ता गेला शिरोड्याकडे. आणि हे घोडेमुखचं खाली मंदिर. ज्यांना कोणाला वर जायला जमत नाही ते लोक इथे आपले नवस खाली भेटतात. आड्यांची रहदारी वर्दळ. खूप जुना वड आहे हा. सुंदर असं गाव आहे आमचं. कोंबे. पप्पा तिकडचा एक कोंबा दाखव. काय दाखवला. चल हे नवसासाठी सोडलेले आहेत. हे आहे घोडेमुख मंदिर. आमचं प्रेरणास्थान, श्रद्धास्थान असं घोडेमुख मंदिर. जास्त या पुढे जाऊन पाया पड. तिथे जा. इथे चप्पल काढ. जा. प्रत्येक गाडीवाला इथे हॉर्न देऊन जातो. सिया मगाशी काय बोलली तू. मगाशी काय बोलली. हां हां. अरे वा. सियासोबत मी आलेलो आहे घोडेमुख मंदिर. कॅमेऱ्यात उलट दिसतंय. ठीक आहे. पप्पाच्या कोंबडीचा फोटो काढ.
बोंबे सोडलेले तिथे. आता मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या घरी. ते बघू शकता तिथे नवस फेडलेले आहेत लोकांनी. काय काय नवस असतात तसे. पप्पा त्या बाप्पाचं हे ते दाखव. काय ते मातीचं बनवलंय ते. हो दाखवलं ना ते. आता पुढची शूटिंग ही इथून आमची सिया काढणार आहे. ओ कुडाळकर. शूटिंग अशी इथून आमच्या घरापर्यंतची आम्ही काढतोय. ग्रामपंचायत पेंडूर लेफ्ट साईड, तावडे मातोंड पेंडूर गावडेवाडी नेमनवाडी नाईकवाडी दुकानवाडी असा हा रस्ता आमच्या वाडीकडे जातोय. मस्त हवा सुटली आहे. दुपारचं ऊन पण कडकडीत येऊन लागतंय. गाड्यांची वर्दळ. आमच्या घरी जायचा रस्ता आहे. बरं वाटला. कसा वाटला? तुला काय दिसते मालवणी बोलायला? तुला मालवणी नाही आहे ना? काय बोलतोय? बघा वाटलं तुला ये ना. तुला नाही काहीतरी बोल. असं काय करतो? मम्मी बोलतो तो बोलतोय. माझ्या वांगडा बोलू काय. ही आमची शाळा आहे. आमची बालवाडी. दुपारचं कडक ऊन. रस्त्याने कोणी फिरत नाही. चक्कर येऊन पडायची लाईन आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग करते आमची सिया. फायनली परतीचा प्रवास चालू. 2 दिवस होतो पण असे वाटले की 2 महिने राहिल्यासारखं. चलो आई बाय बाय बाय. उठ परी. जसा काय मी दुबईला जातोय तसं आई करते मला. फोटो काढलेत भरपूर. चलो बायको बाय. चुडी बाय बाय परी बाय. ब्लूटूथ आहे ते. निघालो आहे. माझा मित्र निलेश मुळीकने माझी बाईक ठेवली आहे. धन्यवाद निलेश. बाय बाय बाय.